रेकॉर्डिंग टेक्निक्स मध्ये वेगवेगळे चार्ट्स असते मित्रांनो. तर त्याच्यात आपण काय करूया, सगळ्यात पहिले कोणचा सिम्बॉल काय दाखवतो हे बघायचं. त्याचं एक्सप्लेनेशन पण विचारते परीक्षेला. सर्कल जो असतो तो ऑपरेशन दाखवतो. सर्कल काय दाखवतो? ऑपरेशन. सर्कल सिम्बॉल काय दाखवतो? ऑपरेशन. मग ह्याच्यात लिहायचं, जर एक्सप्लेन करायला आलं तर फॉर एक्झाम्पल टर्निंगचं ऑपरेशन, मशीनवरचं, बिलिंग मशीनवरचं ऑपरेशन, टर्निंग मशीनवरचं ऑपरेशन, ड्रिलिंग मशीनवरचं ऑपरेशन, म्हणजे ऑपरेशन. आलं लक्षात? हा. नंतर नंतर हे सिम्बॉल्स विचारते बरं, 2-2 मार्काला, 4-4 मार्काला. नंतर इन्स्पेक्शन. एक्सप्लेन करा म्हणलं तर 4 मार्काला येते किंवा 2 मार्काला येते. इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन म्हणजे चेकिंग. म्हणजे काय करायचं, तुम्ही एखादा जॉब बनवला. तो जॉब बनवल्यानंतर समज तुम्हाला त्याचं डायमीटर चेक करायचं व्हर्नियर कॅलिपरने, तर ते झालं इन्स्पेक्शन. ते काय झालं? इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शनचा सिम्बॉल कसा असतो? स्क्वेअर. नंतर पुढचं बघा, इन्स्पेक्शन नंतर ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टचा सिम्बॉल असतो बाण. ट्रान्सपोर्टचा सिम्बॉल कसा असतो? बाण. ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही जर मिलिंग मशीनवर गिअर बनवल्यानंतर त्याला हीट ट्रीटमेंटला न्यायचं, तर मग तुम्ही एका जागेवर दुसऱ्या जागेवर ट्रान्सपोर्ट करता, त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट नंतर डिले. डी फॉर डिले. हे डिले. नंतर डिले नंतर ट्रँगल म्हणजे स्टोरेज. ट्रँगल म्हणजे उलटा ट्रँगल काढायचा. स्टोरेज. ट्रँगल म्हणजे काय असतं? स्टोरेज. स्टोरेज. आता हे पहिला जो चार्ट आहे, आउटलाईन प्रोसेस चार्ट, तो कसा ड्रॉ करायचा हे मी शिकवतो. आलं लक्षात? स्टोरेज, डिले, त्याच्यात मग रिमिक्स आहे दोन. हे बरोबर, हे 3-5 आहे. मग त्याच्यात हे 2 आहेत अजून. 2 चार्ट्स आहे त्याच्यात. तुला 2 सिम्बॉल आहे, ते दाखवले तरी चालते, नाही घेतलं तर. ऑपरेशन आणि ट्रान्सपोर्ट, म्हणजे ऑपरेशन पण व्हायला आणि ट्रान्सपोर्ट पण व्हायला. आणि एक जो आहे ऑपरेशन आणि इन्स्पेक्शन, म्हणजे जिथं ऑपरेशन व्हायला चेकिंग पण व्हायला. जसं की बॉटल भरण्याची प्रोसेस असते, पाण्याच्या बाटल भरण्याची, म्हणजे किती माप व्हायला ती पण इन्स्पेक्ट होतं, आणि किती भरायली म्हणजे ऑपरेशन पण चालू होतं. आलं लक्षात? हा. तर हे एक आहे ऑपरेशन ऑपरेशन आणि ट्रान्सपोर्ट. आणि हे काय? इन्स्पेक्शन अँड ऑपरेशन. आता बघा मित्रांनो, आउटलाईन प्रोसेस चार्ट्स ची डेफिनेशन तुम्ही बघून घ्या बुक मध्ये. तर आउटलाईन प्रोसेस चार्ट मध्ये शक्यतो काय असतं? 2च सिम्बॉल असते, एक ऑपरेशन आणि इन्स्पेक्शन. ऑपरेशन आणि इन्स्पेक्शन. तर मग आपण काय करूया, त्याचं आउटलाईन प्रोसेस चार्ट ड्रॉ करूया. तर आउटलाईन प्रोसेस चार्ट मध्ये पहिला चार्ट बघूया आपण. आता बघा, कशाचा ड्रॉ करायचा ते सांगतो मी तुम्हाला. बघा मित्रांनो, चेंजिंग रिफिल ऑफ बॉल पेन याचा आपण आउटलाईन प्रोसेस चार्ट बघणार आहे. याच्यात कोणते कोणते काय काय होतं. सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार मित्रांनो, ही कॅप उघडणार. एक ऑपरेशन झालं, ही कॅप उघडणार. आलं लक्षात? अनस्क्रू द कॅप. अनस्क्रू कॅप. पहिलं काय तुमचं ऑपरेशन? अनस्क्रू कॅप. अनस्क्रू कॅप. कॅप. अनस्क्रू कॅप. कॅप अनस्क्रू केली. नंतर काय करतात? निक जे अनस्क्रू निक. निक जे ते काढतात. अनस्क्रू निक. निक काढतात. अनस्क्रू निक. हे निक काढलं. लक्षात? निक काढल्यानंतर मग दुसरं पण ऑपरेशन. ऑपरेशन काय केलं तुम्ही? अनस्क्रू निक. अनस्क्रू निक. अनस्क्रू निक. निक. अनस्क्रू निक केल्यानंतर काय करतात? रिफिल काढतात. रिफिल काढताना अनस्क्रू निक केल्यानंतर काय करतात? रिफिल काढतात. रिमूव्ह द ओल्ड रिफिल. हे पण ऑपरेशन आहे. रिमूव्ह ओल्ड रिफिल. रिमूव्ह ओल्ड
रिफिल, रिफिल. रिमूव्ह ओल्ड रिफिल. आलं लक्षात? रिफिल तुम्ही काढायची. ओल्ड रिफिल काढली. ओल्ड रिफिल काढली. नंतर काय करतात? नवीन रिफिल त्याच्यात टाकतात. नवीन रिफिल त्याच्यात टाकतात. हां, हे पण ऑपरेशन. इन्सर्ट न्यू रिफिल, न्यू रिफिल. हे झालं. नंतर काय करतात? हां, आता काय करायचं? कॅप अनस्क्रू केलती. आता ती कॅपमधनं निक निक जे पुन्हा लावून टाकायचं. निक जे पुन्हा लावून टाकायचं. मग काय लिहितात त्याला? स्क्रू द निक. हे पण ऑपरेशन. स्क्रू द निक. स्क्रू द निक. मग नंतर काय करता तुम्ही? वहीवर लिहून पाहता. पेन चालतोय का नाही? पेन चालतो का नाही? त्याला म्हणायचं इन्स्पेक्शन. 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 हां, इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन आणि इन्स्पेक्शन नंतर काय करतात? लास्ट आहे मग ही कॅप लावून टाकतात. आलं लक्षात? मग स्क्रू द कॅप. स्क्रू कॅप. स्क्रू कॅप. मग समरी लिहून टाकायची. समरी. समरी मध्ये काय लिहायचं? हां, समजलं नाही सगळ्यांना? समरी मध्ये काय लिहायचं? ऑपरेशन किती झालेत? हे सिम्बॉल. इथं काय करता तुम्ही? सिम्बॉल. सिम्बॉल. ऑपरेशनचा, इन्स्पेक्शनचा. इथं नंबर्स. किती लागले? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 ऑपरेशन झाले आणि 1 इन्स्पेक्शन. हे झालं तुमचं समरी. समजलं? हे झालं तुमचं चेंजिंग रिफिल ऑफ बॉल पेन. हां, आता माझे प्रश्न दिले. इकडे बघा. आता रिप्लेसमेंट ऑफ टू व्हीलर स्पार्क प्लग. स्पार्क प्लग रिप्लेस करताना आता ओरली सांगतो तुम्हाला मी, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. स्पार्क प्लग रिप्लेस करताना तुम्ही काय करतात? पहिले स्पॅनरनी तो स्पार्क प्लग काढतात. म्हणजे स्पार्क प्लग काढण्याची प्रोसेस एक ऑपरेशन झालं. नंतर मग काय करतात? तो पहिले सगळ्यात पहिले तर स्पार्क प्लगची कॅप काढली. हां, स्पार्क प्लगची कॅप काढली, एक ऑपरेशन. नंतर स्पॅनरनी स्पार्क प्लग काढला, सेकंड ऑपरेशन. नंतर नवीन स्पार्क प्लग लावला, तिसरं ऑपरेशन. नंतर कॅप लावली, चौथं ऑपरेशन. नंतर चेक करून पाहिलं, 5वं ऑपरेशन. 5वं इन्स्पेक्शन. समजलं? हे तुमच्या लॉजिकवर असतं. आलं त्याच्यात एखादं कमी जास्त झालं तर चालतं. नंतर त्याच्यातलं काय, जर आता मोबाईलची बॅटरी, तर मोबाईलच्या बॅटरीला सगळ्यात पहिले काय करतात मित्रांनो तुम्ही? मोबाईलचं कव्हर काढतात. हे एक ऑपरेशन झालं. सगळ्यात पहिले एक लिहा, स्विच ऑफ करतात. मोबाईल काय करतात? स्विच ऑफ करतात. स्विच ऑफ केला, नंतर मग काय करतात? कव्हर काढतात. हे 2 झालं. कव्हर काढल्यानंतर ओल्ड बॅटरी रिमूव्ह करतात. झालं. नंतर तिसरं काय करतात? न्यू बॅटरी इन्सर्ट करतात. झालं. नंतर न्यू बॅटरी इन्सर्ट केल्यानंतर कव्हर लावून टाकतात. हे सगळे ऑपरेशन. नंतर ऑन करून, स्विच ऑन करून, स्विच ऑन झाला का नाही हे पाहतात म्हणजे इन्स्पेक्शन करतात. झालं. आलं लक्षात? नंतर मग अ, कारची बॅटरीचं. कारच्या बॅटरीमध्ये काय करायचं? सगळ्यात पहिले बोनेट उघडायचं. बोनेट उघडल्यानंतर ते जे प्लग आहे, ते प्लग्स बॅटरीमधून काढून टाकायचे. ते प्लग वायर्स. प्लग वायर काढल्यानंतर ओल्ड बॅटरी काढायची. हां, नंतर न्यू बॅटरी टाकायची. प्लग वायर टाकायचे. मग नंतर बॅटरी गाडी चालू करून पाहायची. गाडी चालू करून पाहिल्या वेळेस काय? गाडी चालली म्हणजे इन्स्पेक्शन. नंतर मग बोनेट क्लोज करायचं. आलं लक्षात? हे झालं तुमचं कार बॅटरीचं. समजलं? धन्यवाद.